आणि टाळ्या बिळ्या वाजवताना रोग येऊ द्यायचा नाही, अटॅक येत नसते, जोरात वाजवायच्या. आपला प्रॉब्लेम काय आहे? त्यानं वाजवली का मग मी वाजवणार. त्याचं म्हणणं आहे मी एकट्यानंच वाजवली आणि कोणीच नाही वाजवली तर अखेर लोक माझ्याकडे पाहतात. सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग. सर्वात मोठा प्रॉब्लेम ते काय, आपल्याला ताणतो लोक काय म्हणतील. अबे लोक गेले चुलीत, आपल्या घरी काय ते काही एखादा दलिंदर एखादा क्विंटल गहू बिवान आले का? नाही ना. आणि म्हणून जगातल्या दलिंदर लोकांना काही विचार करो, फक्त आपण एकाच गोष्टीचा विचार करायचा, तुझी माय आणि तुझ्या बापाचा. जगात कोणाचाच विचार करायची गरज नाही तुला, फक्त तुझी माय आणि तुझा बाप. आणि जरासा आळस झटकायचा, आळस. आपला प्रॉब्लेम काय की मी काय म्हणलं, पुढच्यान टाळी वाजवली माघारल्याचं वाचायची का नाही. पुढच्यान वाजली असेल तर ते पाहताय, वाजली तर मग ते वाचते. नाही तर होतंय काय माहिती आहे का, घर आहे, एका घरात 3 आळशी आहेत, 3 मित्र आहेत आळशी. आळशी कळतं ना, आळसाचे लय प्रकार आहेत, लय प्रकार आहेत. आजकाल मात्र त्या स्नॅपचॅटमुळे आळशीपणा ओळखू येणं. कोणी चांगलं दिसायले, न आंघोळ करणारं बी चांगलं दिसायले, आणि त्या स्नॅपचॅटवरती आली विथ माय बेस्टी. अरे ताई तुला स्पेलिंग बरोबर येत नाही. म्हणजे हाता नाही का नाही. आपण वाशिमला राहतो, मी परभणीला राहतो, आपण काय त्या पुण्याची संस्कृती आपल्या बोकांडीवर उरावर घ्यायची. आपण गरीब आहेत ना, आपण ग्रामीण भागातले आहेत. अरे तीच संस्कृती टिकून ठेवायची, काही फरक पडत नाही. काय झालं होतं, क्लास घेत होतो, क्लास घेत असताना बाबासाहेब आंबेडकर व्हिडिओ घेऊ लागलो, आणि बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र शिकवत असताना मधामध्ये एका दलिंदराने मला मेसेज केला. म्हणला सर 7:30ला IPL चालू व्हायला त्याच्या अगोदरच क्लास घ्या. 7:30ला IPL चालू व्हायला त्याच्या अगोदर क्लास घ्या. मग मूडच खराब झाला ना. म्हणजे जिंदगीत मला वाटलं मी कशाला जन्माला आलो. म्हणजे मी जीव तोडून ठरवलंय बाबा हे पॉईंट बोलायचे आहेत, या पॉईंट मध्ये काय काय आहे, नवीन पुस्तकं कोणते आहेत, अपडेट काय, असा डाटा तयार केला आणि शिकवायला जाऊ लागलो. पायरी ओलांडत नाही की त्या भिकार चोटाचा मेसेज आला मला. एकाचा मेसेज आला, मेसेज नाही पाहिला म्हणून त्यानं कॉल केला, गुरु कसे आहेत? तसाच आहे म्हणलं. सर एक काम करा म्हणले, 7:30च्या आत लेक्चर घ्या होते, IPL चालू होते म्हणले. मग IPL चालू होते म्हणलं, पहा जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचं आयुष्य एका विचारानं बदलतं. एका मिनिटात जरी माणसाचं आयुष्य बदलत नसेल तर एका मिनिटात घेतलेला विचार माणसाचं आयुष्य बदलतो. फॉरेस्टमध्ये नोकरी होती, छान पद्धतीनं मलाही तिथं जगता आलं असतं. मी काय धुतल्या तांदळाचं नाही, मी आधी जंगल इकलं असतं. नो कॉम्प्रोमाइज. आपलं राहणीमान, आपल्या घरच्या गोष्टी मेंटेन करायच्या, बाकीचे सर्वच लुटायले तर मग मी 2-4 झाडं ऐकलेत, काय बिघडायले? कोण राहिलं लुटायचं? सरपंचापासून घेतला तर डांबर खाय, सिमेंट रोड खाय, नाल्या खाय, सर्वच खाल्ले. मग मी तर झाडच खाऊ लागलो. म्हणून मी ते बी केलं असतं. पण ते करत असताना लहानपणी मी शाळेत असताना मला कोणी विचारलं तुला काय व्हायचंय, तेव्हा मी छातीत ठोकपणे सांगायचो मला मास्तर व्हायचंय. मी छातीत ठोकपणे सांगायचो मला मास्तर व्हायचंय. आणि म्हणून शिक्षकांना दुसरा शब्द वापरला जातो, मास्तर. त्या मास्तराची व्याख्या मी माझ्या शब्दात केली होती. मास्तर म्हणजे काय, जो आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचंय यासाठी वर्गात जाऊन वर्गातल्या लेकरांना स्वतःचे लेकर समजून जो तन मन धनातून शिकवतो तो खरा मास्तर. आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा माणसाचा आयुष्य एका मिनिटाने बदलतं, एका मिनिटानं. कोरोना कालखंड होता, क्लास बंद पडलेले. त्याच्यानंतर कोरोना कालखंड संपला, सप्टेंबर 2021 आला. मधातच वडिलाचं निधन झालं, रुपया खिशात नाही, बायको पोलीसमध्ये. पण स्वाभिमान, कारण माझ्या बायकोनं माझ्यासोबत लग्न केलं तर मी फॉरेस्टमध्ये आहे म्हणून. माझ्या बायकोनं माझ्यासोबत लग्न केलं, मी हुंडा बिंडा घेतला. हे जे लाईव्ह आहेत त्यांनी लक्षात घ्या. पुन्हा लोक म्हणतील तू लोकायला प्रबोधन देतो, तू बी हुंडा घेतला होता का? त्या काळी मला माहित नव्हतं ना आपला कार्यक्रम चांगला होईल म्हणून. आणि म्हणून मी हुंडा बिंडा घेतला. आणि ज्या दिवशी मग एंगेजमेंट झाली, ती अंगठी असते ना या बोटात घालायची, ज्या दिवशी घातली की दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला. माझी बायको कोमात, अख्खी माझी सासरवाडी कोमात. इथं माझे मेवणे आहेत,